नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, अमोल बोल परिवारात आपलं स्वागत आहे. जगात दोन प्रकारचे शत्रू असतात. एक जे उघडपणे तुमचा विरोध करतात आणि दुसरे जे तुमच्या समोर हसतात, तुमचं कौतुकही करतात, पण मनातून तुमच्या यशाने जळत असतात. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे लोक परके नसतात, ते अनेकदा आपल्याच नात्यातले असतात. आता एक प्रश्न स्वतःला विचारा, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जी तुमच्याशी गोड बोलते, वेळोवेळी फोन करते, तुमची काळजी घेत असल्याचं दाखवते, पण तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडताच किंवा तुम्ही प्रगती करायला लागलात की तिच्या बोलण्यात, वागण्यात आणि नजरेत अचानक बदल जाणवतो? जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण कोणावर आरोप करणार नाही, तर आज आपण समजून घेणार आहोत मानवी मत्सराचं मानसशास्त्र. आणि ते समजण्यासाठी एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. कदाचित या कथेतच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलं आहे. एका गावात रोहन नावाचा एक मुलगा राहत होता. घरची परिस्थिती अगदी साधी होती, पण त्याची एक सवय होती, तो कधीच हार मानत नव्हता. दिवसा काम, रात्री अभ्यास आणि स्वप्न मात्र मोठी. वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर रोहनला एक चांगली नोकरी मिळाली. घरात आनंदाचं वातावरण होतं. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. वडिलांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच अभिमान दिसत होता. त्या संध्याकाळी घरी सगळे नातेवाईक आले. काहींनी मनापासून अभिनंदन केलं, पण एक काका संपूर्ण वेळ शांत बसले होते. शेवटी ते एवढंच म्हणाले, ठीक आहे, पण आजकाल अशा नोकऱ्या सगळ्यांनाच मिळतात. घरात क्षणभर शांतता पसरली. रोहन काहीच बोलला नाही, पण त्याला पहिल्यांदाच जाणवलं, प्रत्येक टाळी मनापासून वाजत नसते. काही महिन्यांनी रोहननं एक छोटंसं घर घेतलं. पुन्हा सगळे नातेवाईक जमले, पण यावेळी शुभेच्छांपेक्षा कुजबूज जास्त होती. कोणी म्हणालं, एवढ्या लवकर घर? नक्कीच भरपूर कर्ज काढलं असेल. दुसरा म्हणाला, त्यात काय एवढ्या, 80% डाऊन पेमेंट केलं असेल, बाकीचं तर बँकेचंच आहे. तिसरा हसत म्हणाला, हप्ते भरताना कळेल घर घेणं किती कठीण असतं ते. आणखी एक म्हणाला, 2 दिवसांचा रुबाब आहे, किती दिवस टिकतोय ते बघूच. कोणी तर सरळ म्हणालं, नशीब साथ देतंय म्हणून झालं, नाहीतर याच्याकडून हे झालंच नसतं. तर अजून एक नातेवाईक कुजबुजला, काहीतरी जुगाड केला असेल, इतक्या लवकर कोणाचं एवढं सगळं होतं का? रोहन शांतपणे हे सगळं ऐकत होता आणि त्याच्या मनात एकच प्रश्न वारंवार घोळत होता. हेच लोक मी संघर्ष करत होतो तेव्हा माझी काळजी करत असल्याचं दाखवत होते, आणि आज मी थोडा पुढे काय गेलो तर माझ्या यशाचं कौतुक करण्याऐवजी त्यामागची कारणच का शोधत आहेत? मित्रमैत्रिणींनो, इथं एक गोष्ट समजून घ्या, प्रत्येक नातेवाईक आपल्यावर जळतोच असं अजिबात नाही. अनेक नातेवाईक आपल्या यशात मनापासून आनंद मानतात, पण काही लोक तुमच्या यशामुळे स्वतःची तुलना तुमच्याशी करू लागतात आणि तिथूनच द्वेष जन्माला येतो. आता समजा 2 विद्यार्थी आहेत. दोघांनीही एकाच शाळेत शिक्षण घेतलं, एकाच वर्गात बसले, एकाच शिक्षकांकडून शिकले, पण निकाल लागल्यावर एक पहिला आला आणि दुसरा मागे राहिला. दुःख पहिला आल्याचं नसतं, दुःख तो पुढे गेला आणि मी नाही याचं असतं. हेच नात्यांमध्येही घडतं. काही लोक तुमच्या यशामुळे दुःखी नसतात, ते स्वतःची तुलना तुमच्याशी करू लागतात, आणि ज्या क्षणी तुलना सुरू होते त्या क्षणी आनंद संपतो आणि जळकेपणा सुरू होतो. आता प्रश्न असा आहे की अशा लोकांना ओळखायचं कसं? कारण कोणीही समोर येऊन मला तुझा हेवा वाटतो असं कधीच म्हणत नाही. ते त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि प्रतिक्रियांमधून ते स्वतःच दाखवून देतात. चला आता अशा लोकांना ओळखण्याची पहिली 5 महत्त्वाची लक्षणं जाणून घेऊया. पहिलं लक्षण म्हणजे असे नातेवाईक तुमच्या यशाचं मनापासून कौतुक करत नाहीत. रोहनला त्याच्या कंपनीत बेस्ट एम्प्लॉई पुरस्कार मिळाला. घरात आनंदाचं वातावरण होतं. सगळे त्याचं अभिनंदन करत होते. पण एका नातेवाईकाचा फोन आला. त्यांनी विचारलं, बरं रोहन, पगार किती वाढला? रोहननं पगाराचा आकडा सांगताच त्यावर ते सहज म्हणाले, एवढ्यासाठी एवढा आनंद कसला? मित्रमैत्रिणींनो, ज्यांना तुमचं भलं मनापासून हवं असतं ते तुमच्या छोट्याशा यशाचंही मनापासून कौतुक करतात.
पण मत्सरी लोक तुमच्या यशात आनंद शोधत नाहीत, ते त्यात उणिवा शोधतात आणि त्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतात. दुसरं लक्षण म्हणजे असे नातेवाईक नेहमी तुमची तुलना दुसऱ्यांशी करतात. रोहननं नवीन घर घेतलं, पण अभिनंदन करण्याऐवजी एका नातेवाईकानं लगेच म्हटलं, अरे आमच्या शेजारच्या मुलाने तर 2 फ्लॅट घेतलेत, तुझ्या एवढाच आहे तो. दुसरा म्हणाला, रोहन हे सर्व ठीक आहे, पण तू अजून तुझ्या आत्तेभावा इतका वरच्या पोस्टवर कुठे पोहोचलायस? मित्रमैत्रिणींनो, ज्यांना तुमच्या यशाचा आनंद होतो ना, ते तुमची तुलना कोणाशीच करत नाहीत. पण जळके लोक तुमच्या प्रगतीकडे पाहत नाहीत, ते फक्त तुमच्यापेक्षा पुढे असलेली व्यक्ती शोधतात. कारण जिथे सतत तुलना असते तिथे मनापासून आनंद नसतो, आणि जिथे आनंद नसतो तिथे मत्सर जन्माला येतो. तिसरं लक्षण म्हणजे तुमच्या अपयशाची बातमी अशा नातेवाईकांना सर्वात आधी कळते. रोहनच्या जोड व्यवसायात एकदा मोठं नुकसान झालं. दुसऱ्याच दिवशी ज्या नातेवाईकांनी त्याच्या यशाबद्दल कधी साधा फोनही केला नव्हता, तेच अचानक त्याची चौकशी करू लागले. काय रे, ऐकलं ते खरंय का? तुझ्या व्यवसायात तुझं खूप नुकसान झालं म्हणे. आम्ही तर आधीच सांगितलं होतं, एवढा धोका घेऊ नको, आपलं काम नाही ते. मोठी स्वप्न पाहिली की असंच होतं. काही लोकांना तुमचं दुःख कमी करायचं नसतं, तर त्यांना फक्त त्यांच्या मनातला जळफळाट शांत करायचा असतो. चौथं लक्षण म्हणजे असे नातेवाईक तुमच्या प्रत्येक निर्णयात उणिवा शोधतात. रोहननं नोकरी बदलली, जुनी नोकरीच बरी होती रे. त्यानं व्यवसाय सुरू केला तर नोकरी सोडून एवढा धोका घ्यायची काय गरज होती? घर घेतलं तर घाई का केलीस तू? अजून थांबला असता तर बरं झालं असतं. गाडी घेतली, दिखावा जास्त, गरज कमी. आणि जर त्यानं यापैकी काहीच केलं नसतं तर हेच नातेवाईक म्हणाले असते, याच्यात काही करण्याची हिंमतच नाही. मित्रमैत्रिणींनो, अशा नातेवाईकांना तुमचा कोणताही निर्णय योग्य वाटत नाही, कारण त्यांना तुमची वाढती प्रगती खटकत असते. म्हणूनच तुम्ही काहीही करा, त्यांच्याकडे टीका करण्यासाठी नेहमीच एखादं कारण तयार असतं. पाचवं लक्षण म्हणजे असे नातेवाईक समोर कौतुक करतात, पण पाठीमागे वेगळीच गोष्ट सांगतात. समोर ते हसत म्हणतील, वाह खूप छान केलंस, आम्हाला तुझा अभिमान आहे. पण तुम्ही तिथून निघून गेल्यावर तेच नातेवाईक तुमच्या पाठीमागे म्हणतील, नशीब जोरावर आहे म्हणून झालं, बघूया किती दिवस टिकताय ते, एवढं काही मोठं केलेलं नाही हा. मित्रमैत्रिणींनो, ज्यांना तुमच्या यशाचं श्रेय तुमच्या मेहनतीला देता येत नाही ना, तेच नातेवाईक नशीब, ओळखी किंवा योगायोगाला याचं श्रेय देतात. कारण तुमची मेहनत मान्य केली तर त्यांना हेच मान्य करावं लागेल की तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत घेतली, जास्त संघर्ष केला, आणि म्हणूनच आज तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे आहात. बघायला गेलं तर ही तर फक्त पहिली 5 लक्षणं होती. पण आत्ता आपण ज्या उर्वरित 5 लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत ती अजून जास्त धोकादायक आहेत. कारण ती लक्षणं तुमच्या यशावर नाही, तर तुमच्या आत्मविश्वासावर, तुमच्या विचारांवर आणि तुमच्या मनःशांतीवर हळूहळू प्रहार करतात. 6वं लक्षण आहे, असे नातेवाईक तुमच्या प्रत्येक यशात काहीतरी उणं शोधतात. रोहननं स्वतःचं सुंदर घर घेतलं, पण एका नातेवाईकाने लगेच म्हटलं, घर छान आहे पण थोडं मोठं घ्यायला हवं होतं. काही दिवसांनी रोहननं नवीन गाडी घेतली, त्यावर हीच का घेतली, दुसऱ्या कंपनीची घेतली असती तर जास्त चांगली होती रे. नंतर रोहननं स्वतःचा व्यवसाय सुरू केला. याच नातेवाईकांपैकी एक जण म्हणाला, यात काही भविष्य दिसत नाही. मित्रमैत्रिणींनो, अशा नातेवाईकांना तुमचं यश दिसत नाही, त्यांना फक्त त्यातलं उणं दुणं दिसतं. 7वं लक्षण आहे, असे नातेवाईक तुमच्या यशाचं श्रेय नेहमी नशिबाला देतात. तुम्ही वर्षानुवर्ष मेहनत करता, रात्रभर जागून काम करता, अपयश पचवता, पुन्हा उभे राहता आणि एक दिवस यशस्वी होता. पण अशा नातेवाईकांसाठी तुमच्या संघर्षाला काहीच किंमत नसते. ते फक्त एवढंच म्हणतात, याचं नशीब जोरावर आहे, योगायोगानं झालं. 8वं लक्षण आहे, असे नातेवाईक तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. रोहन मोठ्या उत्साहानं म्हणाला, मी स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे. क्षणाचाही विचार न करता नातेवाईकांमधून उत्तर आलं, तुझ्याकडून ते होणार नाही. दुसरा नातेवाईक म्हणाला, इतके लोक अपयशी झाले, तू काय वेगळं करणार? एक लक्षात ठेवा, प्रत्येक जण जो तुम्हाला थांबवतो तो तुमचं भलंच चिंततो असं नसतं. काही लोक स्वतःच्या भीतीवर कधीच मात करू शकले नाहीत,
म्हणून ते तुमच्यातलं धाडस कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात. 9वं लक्षण म्हणजे असे नातेवाईक तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतात. रोहननं विश्वासानं एका जवळच्या नातेवाईकाला त्याच्या आयुष्यातली एक वैयक्तिक अडचण सांगितली. त्याला वाटलं ही गोष्ट इथंच राहील, पण काही दिवसांनी तीच गोष्ट संपूर्ण नातेवाईकात चर्चेचा विषय झाली. विश्वास तुटायला एक क्षण पुरेसा असतो, म्हणून प्रत्येक नात्यात प्रेम ठेवा, पण मर्यादाही ठेवा. कारण प्रत्येक जवळची व्यक्ती तुमच्या गुपितांची राखण करेलच असं नाही. 10वं लक्षण म्हणजे अशा नातेवाईकांना तुमचं अपयश लक्षात राहतं, पण तुमचं यश नाही. रोहनच्या व्यवसायात एकदा मोठं नुकसान झालं. त्यावेळी अनेकांनी त्याची खिल्ली उडवली, पण काही वर्षांनी त्याच व्यवसायानं मोठी भरारी घेतली. शेकडो लोकांना रोजगार दिला. रोहन यशस्वी झाला. तरी सुद्धा काही नातेवाईक आजही म्हणतात, आठवतंय ना, एकदा सगळं बुडालं होतं, नशिबाने वाचला, नाहीतर संपलाच होतास. मित्रमैत्रिणींनो, असे जळफळाट करणारे लोक तुमच्या एका चुकीची आयुष्यभर आठवण ठेवतात, पण तुमच्या 100 यशांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. कारण त्यांना तुमचं यश आठवण्यापेक्षा तुमचं अपयश आठवणं जास्त सोपं वाटतं. आता एक शेवटची महत्वाची गोष्ट, जर या 10 लक्षणांपैकी 4-5 लक्षणं जरी एखाद्या नातेवाईकात वारंवार दिसत असतील, तर तो नातेवाईक तुमचं भलं मनापासून इच्छितो असं समजण्याची चूक अजिबात करू नका. पण याचा अर्थ त्याच्याशी भांडायचं, त्याचा द्वेष करायचा किंवा त्याला सडेतोड उत्तर द्यायचं असं अजिबात नाही. कारण जळफळाटाला उत्तर वादानं मिळत नाही, तर ते तुमच्या यशानं मिळतं. लोकांना उत्तर देण्यात वेळ वाया घालवू नका, तर स्वतःला घडवण्यात वेळ घालवा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्या झाडाला फळं जास्त लागतात त्याच झाडाला जास्त दगड मारले जातात. म्हणून लोकांच्या बोलण्यानं थांबू नका. शांत राहा, मेहनत करा, यशस्वी होत राहा. कारण आयुष्यातला सर्वात मोठा बदला कोणाला हरवणं नसतं, तर स्वतःचं आयुष्य इतकं सुंदर घडवणं असतं की तुमच्यावर जळणाऱ्या लोकांकडे पाहायलाही तुमच्याकडे वेळ उरत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नव्या विचारासह. धन्यवाद.